श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने सर्वांना शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 23 तारखेला मंगळवारी चैत्र पौर्णिमा आहे. या दिवशी आपल्याला कुलस्वामिनीचा कुळाचार करायचा आहे. चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला काही सेवा करायच्या राहून गेलेल्या असतील, त्यांनी चैत्र पौर्णिमेला काही सेवा करायच्या आहेत, कुळाचार करायचा आहे. चैत्र महिन्यात ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आपण सेवा करतो, त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रातही सेवा करायच्या असतात. परंतु आपल्याकडून राहून गेल्या असतील तर त्या आपल्याला पौर्णिमे दिवशी करायच्या आहेत किंवा कुळाचार करायचा आहे. तर चला पाहूया आपण कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कुळाचार काय करायचा आहे ते. तर पहिल्यांदा सांगते, मंगळवारी पहाटे 3:36 पौर्णिमाचा प्रारंभ होत आहे आणि समाप्ती 24 तारखेला पहाटे 5:19 होत आहे. तर या कालावधीत म्हणजे जी सूर्याने पौर्णिमा पाहिली जाते तो पूर्ण पौर्णिमेचा दिवस मानला जातो. मग मंगळवारी ही पौर्णिमा सुरू होत आहे आणि बुधवारी संपत आहे. त्यामुळे मंगळवारी पूर्ण दिवस आपल्याला पौर्णिमा भेटत आहे. त्या दिवशी आपल्याला सर्व काही सेवा करायच्या आहेत. या सेवा सकाळी किंवा संध्याकाळी दिवसभरात कधीही आपण करू शकतो. त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण, आपल्याला एकतरी दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचं आहे. पण ज्यांना शक्य नाही, काहींना ऑफिस आहे, काहींच्या घरात लहान मुलं आहेत, काही कारणास्तव ते पूर्ण होत नसेल तर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्राचे 11 वेळा पठण करायचे आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचे जर 11 वेळा पठण केले तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण केल्याचे फळ लाभते. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी दुर्गा सप्तशतीचंच पारायण करायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चन करत असताना कुलदेवतेच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि ते कुंकुमार्चन कसं करायचं आहे तर कुलदेवतेच्या पायापासून तिच्या डोक्यापर्यंत असे कुंकूचं अर्चन देवीच्या टाकावरती आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या स्वामिनीला लवंगांची माळ घालायची आहे. 11 लवंगांची माळ आपल्या देवीला अर्पण करायची आहे. तर या दिवशी जी अर्पण केलेली माळ आहे ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यातही टाकू शकता किंवा ती लवंगा आपण खाऊही शकतो. त्याचप्रमाणे नवरात्रामध्ये विविध पदार्थ देवीला दाखवले जातात. त्यामध्ये देवीचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे लवंगा. त्या दिवशी लवंगांचं मार्चन करायचं आहे. आपल्याला नवारण मंत्र म्हणत किंवा श्रीसूक्त म्हणत आपल्याला देवीला लवंगांचं मार्चन करायचं आहे. आणि तुम्ही म्हणसाल की कुंकुमार्चन केल्यानंतर लगेच लवंगांचं मार्चन कुंकू देवीच्या अंगावरचं काढलं तर चालतं का? तर हो, आपण नमस्कार करून लगेच कुंकू बाजूला काढून घेऊ शकतो आणि लगेच लवंगांचं मार्चन करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे. 21 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगांवर कमलात्मक मंत्र म्हणत त्या लवंगा देवीच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायच्या आहे. या लवंगा आपल्या घरामधील व्यसनी, आजारी या लोकांना आपण जर खाऊ घातल्या तर त्याचा फरक बराचसा जाणवतो. पण या लवंगा आपण भाजीत किंवा इतर कुठल्याही मसाल्यात आपण वापरू शकत नाही. फक्त त्या लवंगा आपण चावून खाऊ शकतो किंवा चहा टाकून काही गोड पदार्थात टाकून खाऊ शकतो. दुसरं आपण भाजीत वगैरे घालून खाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला ओटी भरायची आहे. जर मूळ पीठावर जाऊन तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही मूळ पीठावर जाऊन देवीची ओटी भरू शकता. देवीची पूर्ण ओटी भरू शकता किंवा खणा नारळानेही ओटी भरू शकता. आणि जर तुम्ही तिथं जाऊन नाही भरू शकत तर तुम्ही ती घरातील आपल्या देवीच्या टाकाच्या समोर भरू शकता. असेही वेगवेगळ्या सेवा आहेत त्या आपल्याला मंगळवारी करायच्या आहेत. आपण सगळ्या जरी सेवा केल्या तरी आपल्याला
त्याचा लाभ अधिक चांगला भेटतो. आणि जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढ्या सेवा आपल्याला करायच्याच आहेत. श्री स्वामी समर्थ.